आता या 50 नंतर पहिली गोष्ट शून्य करायची आहे, आणि ती पहिली गोष्ट आहे अंधकार. अंधकार शून्य जीवन 50 नंतर. आमची भारतीय परंपरा अशी सांगते की तमसो मा ज्योतिर्गमय. मनुष्याचा ध्यास हा प्रकाशाकडे असायला पाहिजे. आपण कीटपतंग पाहिले असेल, हे कीटपतंग मरतात परंतु प्रकाशाकडे झेप घेतात. भरपूर प्रकाश असेल की ते पतंग असतात, आणि ते पतंग त्या दिव्याकडे झेप घेते. त्याचा अर्थ काय? ठीक आहे, माझं मरण होईल परंतु माझी झेप ही प्रकाशाकडे असेल. कीटपतंग प्रकाशाकडे त्यांची धावा असते, आणि मनुष्य 50 वर्षाचा जरी झाला तरी त्याची धावा अंधाराकडे असते. म्हणून या 50च्या नंतर आपल्या जीवनामध्ये आता मला अंधकार शून्य करायचा आहे. या शून्यामधला पहिला शून्य, आणि अंधकार शून्य करणं म्हणजे काय आहे? आतापर्यंत माझं आयुष्य गेलंय, पण या जगामध्ये मी नेमका कशासाठी आलोय? खऱ्या अर्थाने मला समाधान मिळालं का? की मी 50 वर्षापूर्वी जे होतो तोच मी अजून आहे. माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये काही फरक झाला का? माझ्या विचार करण्यामध्ये काही फरक झाला का? किंवा जर माझ्या जीवनातला तो अंधकार मिटला नसेल तर ते चक्र कधी थांबणार नाही. कोणतं? बाळपण गेले नेनता. लहानपण तर अज्ञानामध्ये गेलंच, अंधारामध्ये गेलंच. बालपण गेले नेनता, तारुण्य दशी विषयी व्यथा. तारुण्य प्राप्त झालं की मग तारुण्याच्या मध्ये न माने कोण असे, आणि सदा मुसमुसे धुळी जैसा. तारुण्यामध्ये तर अंधारच अंधार राहिला. वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. साधू संतांच्या शब्दांचा आधार घेऊन आमच्याकडचे कवी, आमच्याकडचे नाटककार, आमच्याकडचे संगीतकार त्यांनी वेगवेगळे गीतं तयार केले, परंतु या सगळ्यांचा आधार आमचा संत वाङ्मय. कैवल्याच्या, हाच तो भाग. स्पष्ट घे मला, आवाज दे त्याला. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. चंद्रबाहु पांडुरंगा, चंद्रबाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. बाळवडी खेळी रमणो. तुकाराम महाराजांच्या नाटाच्या अभंगातील हा अनुवाद आहे पुढचा. बाळवडी खेळी रमणो, बाळवडी खेळी रमणो. तारुण्य नासले, तारुण्य नासले. वृद्धपणे देवाता, वृद्धपणे देवाता. वृद्धपणे देवाता. दिसे पैल तीर, दिसे पैल तीर. चंद्रबाहु पांडुरंगा, चंद्रबाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच घोर. कैवल्याच्या चांदण्याला
चरा चरा पारण्या जाहला उशीर. 50 मध्ये मी आलोय आणि 50 मध्ये येऊन सुद्धा जीवनातला अंधकार मिटला नाही. नेमकं जायचं कुठं आहे? या जगामध्ये कशासाठी आलोय? ज्या समाधानापर्यंत जाऊन पोचायला पाहिजे त्याचा मार्ग नेमका काय आहे नाही कळाला. उशीर झालाय आता. चरा चरा पारणा हो जाहला उशीर. चरा 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 पारण्या जाहला उशीर. चरा चरा पारण्या जाहला उशीर. पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाची थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाची थोर. चंद्रबाहू पांडुरंगा चंद्रबाहू पांडुरंगा चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला पन्नाशीच्या नंतर वा जरा टाळ्या वाजवताना मोकळ्या हाताने वाजवा. त्याचं कारण असं आहे की इथं बसलेले जे कलावंत आहेत, जगामध्ये अनेक मधुर नाद आहेत, परंतु कलावंतासाठी सगळ्यात मधुर जर नाद कुठला असेल तर तो रसिकांच्या टाळ्यांचा आहे. आणि म्हणून जेव्हा कधी आपल्याला वाटतं की हा भाव आमच्या हृदयापर्यंत आला, त्या कलावंतांना अजून प्रेरणा येण्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवत जा. जरा वाजवा बरं एकदा. हा 50 पर्यंत मी आलोय, परंतु जीवनातला अंधकार गेला का? आणि अंधकार जाणं म्हणजे अज्ञान जाणं. आता खूप त्याचा विस्तार होईल. अहो म्हटलं अज्ञान केलं नाही का आमचं? अमेरिकेचा राष्ट्रपती कोण आहे मला माहिती आहे, या खात्यातला मंत्री कोण आहे हे मला माहिती आहे, मला किती ज्ञान आहे. आमचे गुरुजी एक म्हणायचे, बाबा ये जाना वो जाना लेकिन जहा जाना वो नाही जाना. जगातलं सगळं जाणलं परंतु जिथं जायचंय ते नाही जाणलं ना. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जगातलं सगळं काही तुम्ही जाणलं आणि जे जाणल्याने मनुष्याचं कल्याण होतं ते जर जाणलं नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अज्ञानाच्याच आहेत. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. तो परमात्मा, ते समाधान ज्या अर्थाने कळतं ते ज्ञान होणं त्याला ज्ञान म्हणतात. अन्यथा जगातलं सगळं ज्ञान जर करून घेतलं तर मौली असं म्हणतात, तीर वाचून याने भव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. जगातलं सगळं तुम्हाला जरी कळालं आणि मला कुठं जाऊन पोचायचंय हे जर कळालं नाही तर जीवनातला अंधकार संपत नाही. म्हणून अंधकार संपायला पाहिजे. बाबा अहंकार निशी घनदाट गुरु वचने फुटली पहाट. माता साय रे ग प ध रे ज द ब ग रे
कमी आहे, याचे खूप मोठे अर्थ आहे. जीवनातला अंधकार मिटवायचा असेल तर एक काम करावं लागेल. बाबा अहंकार निषेधदात, आणि तो अहंकार मिटवण्यासाठी काय करावं लागेल? गुरुवचनी फुटली पहाट. माझ्या जीवनामध्ये जीवनाचा अर्थ समजून सांगणारा कोणीतरी महापुरुष आहे का? आणि त्याच्यानंतर माता भक्ती भेटली बलवंत. 50 मध्ये येऊन अजून मी काय जगाच्याच रंगामध्ये रंगून गेलो की भक्तीच्या वाटेला लागलो काहीसा. तिने मार्ग दाविला सोखटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. मावळवीत विश्वाभासु नवनोदयला चंडाशु अद्वय अब्जिन विकाशु वंदू आता. सोनियाचा दिवसाजी अमृते पहारा. अंधकार मिटणं म्हणजे काय? तो सोन्याचा दिवस आलाय का? सोनियाचा दिवसाजी अमृते पहारा. सोनियाचा दिवस अमृते पहारा. माईक करा त्या माईकला पटकन पटकन. अंधकार गेला का? मनाला गोपाळाचं ध्यान लागलं का? गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आमुना संदेह जगत्रय जीवना. सोनियाचा दिवस अमृते पहारा. सोनियाचा दिवस अमृते पहारा. सोनियाचा दिवस अमृते पहारा. पाच गोष्टी झिरो करायच्या आहेत. अंधकार माझ्या जीवनातला गेला का? तो अंधकार माझ्या जीवनामधला गेला नसेल तर आता माझ्या या 50 मधला तो जो झिरो आहे तो निरर्थक आहे. दुसरी गोष्ट शून्य करायची आहे, अधिकार शून्यता. खूप छान आहे. या सगळ्या गोष्टी जर आम्ही विचार करत गेलो तर जगण्याची रीत आम्हाला कळेल. 50च्या नंतर 5 झिरो करायचे आहेत ना. अधिकार शून्यता यावी. आता 50 वर्षाचा मी झालो. आतापर्यंत म्हणत होतो मी घराचा मालक, मी गल्लीचा मालक, मी म्हणेल ते घरामध्ये व्हायला पाहिजे.
पण आता मी 50शीचा झालोय ना, आता मी माझ्या अधिकाराची शून्यता आणायला पाहिजे. खरं तर आमच्या जीवनामध्ये जे काही वेदना आहे, ज्या कष्ट आहेत, बारकाईनं जर त्याचा विचार केला तर त्यामध्ये आम्ही अधिकार गाजवतो म्हणून ते दुःख आहे. निवृत्त होणं म्हणजे काय? आता मला या 5 शून्यामधला दुसरा शून्य करायचा आहे, आणि तो शून्य म्हणजे आता मी कुणावर अधिकार गाजवणार नाही. 50शीच्या नंतर माणसं घरामध्ये अधिकार सोडून राहायला लागलेत, आहे तसे राहायला लागलेत की घरच्या माणसांना सुद्धा बरे वाटतात. आमच्या गुरुजींकडे एक म्हातारी आली होती साठीची. गुरुजींना नमस्कार केला आणि म्हटलं, गुरुजी तुम्हाला काय छुछा येतो का? छुछा म्हणजे काय? जादूटोणा. ते म्हणजे आम्ही आळंदीमध्ये राहतो, माऊलीच्या नगरामध्ये छुछा नाहीये, इथून छुछा होऊन गेलेला आहे. ती म्हातारी म्हटली, मला फक्त एक जादू तुमच्याकडून पाहिजे होती, एक उपाय तुमच्याकडून पाहिजे होता. म्हटले काय? म्हटले जोपर्यंत मी तरुण होते सगळं घर माझ्या मुठीमध्ये होतं, आता घरातले माणसं माझं ऐकत नाही, असा एखादा मंत्र मला द्या की सगळं घर माझ्या मुठीमध्ये राहील. आमचे गुरुजी म्हटले, आजीबाई सगळ्यांना मुठीत ठेवण्याचा मंत्र मला येत नाही, सगळ्यांच्या मुठीत बसण्याचा मंत्र येतोय. म्हणून सगळ्या घराला तुम्ही मुठीत घेण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा सगळ्यांच्या मुठीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणतात अधिकार शून्यता. अंधकार शून्यता, अधिकार शून्यता. तुकाराम महाराज म्हणतात, कुणावर अधिकार करू मी? देश वेश नवे माझा, सहज फिरत राहतो, करू सत्ता कवणावरी, कुठे स्थिर राहिलो, डोळा पाय म्हणता माझे, ती कैसे मोकरिलो, परदेशी नाही कोणी, अंधपापूळ झालो. शब्दांकडे लक्ष द्या. अहो, इतर लोकांवर काय अधिकार गाजवा मी? माझे केस मला वाटत होते कधी पांढरे होऊ नये, परंतु ते झालेत ना, त्यांच्यावर माझा अधिकार चालत नाही. माझे डोळे मला वाटत होतं कधी त्यांना चष्मा लागू नये, लागला ना त्यांना. माझे इंद्रिय जर माझा अधिकार मांडत नसेल तर जगातल्या माणसांवर मी काय अधिकार गाजवावा? अधिकार शून्यता. अगदी आता एका मिनिटामध्ये आणि थांबतो. तिसरा घटक आहे अहंकार शून्यता. बऱ्याच वेळेस असं होतं की जीवनातला अंधकारही जातो, अधिकारही जातो, पण बऱ्याच वेळेस असं होतं की हे मी सोडलं, त्याचाच अहंकार येतो. म्हणून परमार्थामध्ये बरेच माणसं अशी की त्यांनी मोठा मोठा त्याग केला, पण आयुष्यभर सांगत जातात की मी याचा त्याग केला, मी याचा त्याग केला. असा एक संन्यासी वाघ महाराज सगळीकडे फिरायचा आणि तो सांगायचा, हे बघा 10 वर्षापूर्वी 10 कोटीच्या प्रॉपर्टीचं मी लात मारून आलोय. काय समजताय तुम्ही मला? साधा नाही मी. अनेक लोकांना तो सांगायचा, परंतु एक शहाण्या माणसांच्या पुढे तो म्हणाला, अरे तू सामान्य मनुष्य, मी काय माहिती का तुला? 10 कोटीच्या संपत्तीला मी लात मारून आलोय. पुढचा मनुष्य थोडासा हसला, त्याला अजून राग आला. अरे हसतोय? नाही म्हटलं, आला हसू मला. म्हटले का हसलो? का हसतोय तू? म्हणजे हसू मला येच आलं, तुम्ही लात मारली परंतु ती लात लागली नाही. तुम्ही त्या 10 कोटीच्या प्रॉपर्टीला लात मारली पण ती लागली नाही. अरे म्हटलं असं म्हणतो का? म्हणजे ती लात जर लागली असती तर त्याची आठवण तुम्हाला झाली नसती. परत 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 केलेल्या त्यागाची तुम्हाला जर आठवण होत असेल तर हा एक प्रकारचा अहंकार आहे. माझ्याकडे संपत्ती याचा अहंकार आहे, अज्ञानाचा अहंकार आहे, आणि मला अहंकार नाही याचा सुद्धा अहंकार आहे. म्हणून नामदेव महाराजांना प्रार्थना करावी लागली, अरे सर्वसामान्य माणसांचं सोडून द्या, आयुष्यभर परमार्थामध्ये राहणारे माणसं आणि देवाच्या सानिध्यामध्ये राहणारी माणसं, हा अहंकाराचा वारा कधी लागेल सांगता येत नाही. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी लागली, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, जसा माझी
विकासे कल्पनेची बाधा कल्पनेची सर्वसामान्य मनुष्याला अहंकार होण्याच्या मध्ये विशेष काय? आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिलेले शुकदेव म्हणे आणि आईच्या गर्भातून बाहेर आलेत. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी ब्याहले, ते 12 वर्ष लपाले रे आणि कापत कापत बाहेर आले, ते नागडेची पळून गेले रे. वेदव्यास लिहितात यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वयपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मय तया तरो भिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानदोस्मी. वडिलांनी आवाज देवा शुका आणि सगळ्या सृष्टीनं ओ म्हणावं. या संपूर्ण सृष्टीमध्ये असलेलं तत्व आणि मी एक आहे अशा अनुभूतीला प्राप्त झालेले शुकदेव, परंतु अहंकार आला हो की मला आवाज दिल्यानंतर सगळी सृष्टी ओ देते, किती मोठा माझा अधिकार. म्हणून व्यासांना म्हणावं लागलं मोठा बोध आपल्याला प्राप्त झाला, परंतु एक काम करा, जाता जाता जनकांना भेटा. तुकाराम महाराज म्हणताय ना, अभिमान लागे शुकाची पाठी. विरक्त शिरोमणी शुकदेव महाराज आहे, परंतु त्या अभिमानाने त्यांनाही सोडलं नाही. आणि शब्द बघा किती गोड आहे, व्यासे उपराठी दृष्टी. व्यास म्हणाले थोडासा अंतर्मुख व्हा आणि थोडीशी कमी आहे. हा सात्विक अहंकार आहे, पण अहंकाराचा आहे. म्हणून 3 गोष्टी शून्य झाल्यात आतापर्यंत. काय काय? अंधकार शून्य, दुसरा अधिकार शून्य, तिसरा अहंकार शून्य, चौथी गोष्ट अलंकार शून्य. अलंकार शून्य 50च्या नंतर आता काय मला सजायचं आहे? आता पुणे भागामध्ये सांगावं का न सांगावं, परंतु चिंतनाचा भाग आहे. आता या 50च्या नंतर अलंकार घालून मला कुणाला प्रभावित करायचं नाही. किंबहुना भागवताची कथा घडली, मुळामध्ये अलंकार डोक्यामध्ये घातला. परीक्षिती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलंय पाहत होता आणि एका मुकुटाकडे त्याचं लक्ष गेलं. अनेक मोत्यांनी लगडलेला शोभिवंत असा तो मुकुट त्याने हिऱ्याचा पाहिला आणि डोक्यामध्ये घातला. आणि परिणाम असा झाला की त्या मुकुटामध्ये कलियुग येऊन थांबला, कारण तो जरासंधाचा होता. आणि डोक्यामध्ये त्या अलंकाराच्या रूपाने कलियुग शिरला, साधूचा अपराध घडला आणि 7 दिवसामध्ये तुला मृत्यू येईल. तक्षक नावाचा सर्प चावून या 7 दिवसामध्ये तुझा नाश होईल अशा शापाला प्राप्त झाला. अलंकार शून्य मिळाला असेल देवाची कृपा म्हणून, परंतु हे कोणाला दाखवासाठी नाही. आणि अजून एक गोष्ट, अलंकार शून्य याचा अर्थ अलंकार शून्य म्हणजे उपाधी शून्य. या उपाधीने हे अलंकृत आहे, यालाही अलंकार म्हणतात. अरे असं आहे समाजामध्ये, एखादी उपाधी जरी कमी लागली तर ते म्हणतात तुम्ही कमी सांगितलं. ते महाराष्ट्रावर फिरण्याचा प्रसंग येतो. नाशिक भागामध्ये गेलो होतो आणि ज्यांची पंगत होती, कीर्तन झाल्यानंतर ते म्हणजे मी पंगत देणार नाही. म्हणजे का? म्हटले यांनी महाराजांनी चेअरमन हे नाव लावलं नाही माझ्या मागे. ही पदवी जी आहे चेअरमन ती लावली नाही, आता नाही देणार मी ती पंगत. अर्थात आयुष्यभर या नावासाठी मरणारे माणसं 50चा काय आनंद घेऊ शकणार आहे? अहो थांबायचं आहे, कळा ना मला. प्रवचन सुद्धा शून्य करायचं आहे 2 मिनिटामध्ये. म्हणून आता कुठपर्यंत आलो होतो आपण? अलंकार शून्यता. आणि शेवटचा राहिला. या 50 मध्ये शेवटचं तत्व आपल्याला शून्य करायचं आहे आणि ते तत्व आहे अंगीकार शून्यता. अंगीकार शून्यता छान आहे खूप. 50 पर्यंत हा माझा मुलगा, हा माझा नातू, हे माझं घर, हे माझं सगळं. परंतु आता मी निवृत्त झालोय ना, आता या सगळ्या गोष्टींचा सुद्धा
अंगीकार मला कमी कमी करायचा आहे. कसा कमी करायचा आहे? खूप छान आहे. शेवटचा तत्व म्हणतो आणि धावतो. प्राण्यांमध्ये सुद्धा असा नियम आहे. प्राणीशास्त्राचा ज्याने अभ्यास केला असेल त्यांना हे कळेल. हत्तीचा कळप असेल आणि त्या हत्तीच्या कळपामध्ये जो हत्ती म्हातारा झाला आणि त्याचा मृत्यू जवळ आला हे त्या हत्तीला कळालं की तो कळपातून बाजूला थांबतो आणि बाजूला थांबून आपला मृत्यू इतर लोकांना कळूही देत नाही. इतक्या सहजतेनं तो मरतो. फक्त माणसाला तेवढं सहजतेनं मरता येत नाही. अजून ऐका. प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ असं म्हणाला की मी एका ठिकाणी या पक्ष्यांचं संशोधन करतोय, परंतु नैसर्गिकरित्या कुठलाही पक्षी मला मरताना आतापर्यंत सापडला नाही. संशोधन आहे की पक्षी साधारणतः नैसर्गिक पद्धतीने मरताना दिसत नाही. करंट लागून ॲक्सिडेंटने ते प्राणी मरतात. हे प्राणी मरतात कसे असं संशोधन त्याने केलं. तर त्या संशोधनामध्ये त्याला कळालं की मनुष्याला जे पंच ज्ञानेंद्रिय असतात तसे पक्ष्यांना सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय असतात. पण त्याला एक 6वं ज्ञानेंद्रिय असतं. त्याला 6th सेन्स असं म्हणतात. म्हणजे काय? त्या पक्ष्याला कळतं की आपला मृत्यू जवळ आला. मग तो पक्षी काय करतो? तो पक्षी आकाशामध्ये उंच 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 जातो. इतका उंच जातो की ज्या ठिकाणी ऑक्सिजनही मिळणार नाही. आणि तिथं वर गेल्यानंतर तो अलगद त्या उंच आकाशामध्ये आपले पंख स्थिर करतो आणि अलगद आपला प्राण सोडून देतो. आणि त्याचा देह खाली येत असताना त्या देहामध्ये घसरण निर्माण होऊन वरच्या वर तो पक्षी त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन जातो सहज. याला म्हणतात अंगीकार शून्यता. कारण आता मला निवृत्त व्हायचं याचा अर्थ अंधकार शून्यता आणायची आहे, अधिकार शून्यता आणायची आहे, अहंकार शून्यता आणायची आहे, अलंकार शून्यता आणायची आहे आणि अंगीकार शून्यता आणायची आहे. आणि हे करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी केला होता